हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मस्त अशी चमचमीत असं कोलंबीचा रस्सा भाजी आपण बघणार आहोत. छान त्यामध्ये शेवगाच्या शेंगा, बटाटा अशी रसरशीत कोलंबीचा रस्सा खूप स्वादिष्ट लागतो आणि झटपटही तयार होतो. अतिशय सुंदर रेसिपी बनून तयार होते. कोळंबीचा सार बनवण्यासाठी मी इथे कोलंबी साफ करून त्यामधले काळा दोरा जो असतो तो मी काढून घेतला आहे. तर ही कोलंबी अर्धा किलो प्रमाणात मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर शेवगाच्या शेंगा या प्रकारे साल काढून मी इथे तुकडे करून घेतले आहेत. शेंगाची सालं जास्त आपल्याला काढायची नाहीत, नाहीतर शेवग्याची शेंग जास्त शिजली जाईल. तर आता इथे मी बटाट्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत. मी बटाट्याचे तुकडे चौकोनी आकारामध्ये घेतले आहेत आणि याची साल मी अजिबात काढलेली नाही. साल बटाट्यासोबत असल्यामुळे भाजीला छान अजून चव वाढते. हा कोळंबीचा रस्सा बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. यासाठी मी इथे ओलं नारळाचे तुकडे करून घेतले आहेत. यासोबतच आलं, लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि खूप साऱ्या कोथिंबीरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत. याचा आपण वाटण बनवणार आहोत आणि टोमॅटो बारीक चिरलेला जो घेतला आहे तो आपण फोडणीकरिता वापरणार आहोत. आता यामध्ये मी काही खडे मसालेही घेतलेले आहेत. 2 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि 2 चमचे मी इथे अख्खे धने घेतलेले आहेत. आता हे वाटण आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि यामध्ये मी आपण जे खडे मसाले घेतले होते ते घालून घेतलं. थोडंसं काही सेकंद परतून घेतलं. त्यानंतर मी लगेच इथे आपण जे खोबरं कट करून घेतलं होतं ते मी इथे घातलं आहे. तर तुम्ही खोवलेला नारळ घेणार असाल तर तुम्ही आधी कांदा भाजून घ्या. तर लवकर आपलं खोबरं भाजलं जाईल याकरिता आधी कांदा भाजून घ्या. तर इथे मी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत. यासाठी मी आधी खोबरं छान भाजून घेतलं. खोबऱ्याला छान असा हलकासा रंग यायला लागला की यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. आता कांदा आणि खोबरं याला छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि खोबरं इथे मी ओला नारळाची अर्धी वाटी घेतली आहे. तर बघा तुम्ही पाहू शकता कांद्या आणि खोबऱ्याला छान असा हलकासा रंग आला आहे. आता आपण यामध्ये कांद्या खोबऱ्यासोबतच आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घालून 1 मिनिट पुन्हा परतवून घेऊयात. तर आता इथे आपलं हे छान असं कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून तयार झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करून यामध्ये आपण ज्या कोथिंबीरची दांड्या घेतल्या होत्या ते यामध्ये घालून घेतल्या आहेत. आता याला थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यावरती मिक्सरवरती याला अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे. वाटण छान पेस्ट करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेते. सोबतच फोडणीमध्ये मी मोहरी घालून घेतली आणि कढीपत्त्याची पानं घालून घेतली. छान कढीपत्ता आणि मोहरी तडतडल्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. कांदा इथे मी मध्यम आकाराचा घेतलेला आहे. आता यासोबतच आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता छान याला 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता आपला कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते आपण यामध्ये वाटण घालणार आहोत. वाटण घातल्यानंतर आपल्याला याला छान 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. वाटण भाजून घेतल्यामुळे वाटणामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल. या ठिकाणी 1 मिनिट झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊयात. तर ह्यामध्ये तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल किंवा कोणताही ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर हळद पाव चमचा घालून घेतली. सोबतच मी इथे लाल काश्मीरी पावडर घालून घेतली आहे. याने रशाला छान कलर येईल. छान वाटणामध्ये याला मिक्स करून घेऊयात. तर आता आपलं हे वाटण खाली चिकटू नये याकरिता इथे मी आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे. तर बघा वाटणाला हलकासा तेल सुटू लागलेलं आहे. आता आपण यामध्ये बटाटा घालून घेऊया. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊन आपण छान मिक्स करून घेऊयात आणि यावरती पाणी थोडंही न घालता छान झाकण ठेवून मंद गॅसवरती ठेवून देऊयात.
तर आपण यामध्ये शेवग्याची शेंग आणि फिश आधीच घालणाराची नाही, तर बटाटा आधी आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडा, आणि नंतर आपण यामध्ये शेवग्याची शेंग आणि आपण जी कोलंबी घेतली आहे ती यामध्ये घालून घेऊयात. तर बघा, तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल आणि थोडंसं पाणीही सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपण शेवग्याची शेंग आणि कोलंबी घालून घेऊयात. हा बटाटा आपण झाकण ठेवून 5 मिनिटाकरिता ठेवून दिलेला होता. तर आता आपण यामध्ये शेवग्याची शेंग आणि आपण इथे कोलंबी घालून घेत आहोत आणि व्यवस्थित याला परतवून घेऊयात. म्हणजे कोलंबीला आणि शेवग्याची शेंग बटाटा याला व्यवस्थित मसाला लागला जाईल, या प्रकारे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी साईडला आधीच गरम पाणी करायला ठेवून दिलेलं आहे. गरम पाणी मी इथे 3-3.5 कप वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. अगदीच जास्तीचं पाणी घालू नका. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये 4 ते 5 कोकम घालून घेऊया आणि पुन्हा 10 मिनिटाकरिता मंद गॅसवरती याला शिजवून घेऊयात. तर जास्तीचं पाणी तुम्ही यामध्ये घालू नका. तर कोलंबी जी आहे त्याच्यामध्ये पाणीचं एक प्रमाण असतं, त्यामुळे यामध्ये पाणी थोडंसं वाढलं जातं. तर बघा, झाकण ठेवून दिल्यामुळे यामध्ये अजून वाफ तयार होऊन यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं जातं. तर आता आपण बघूयात यातील बटाटा शिजला आहे की नाही. तर बटाटा अगदी ओके शिजलेला आहे. तर शेंग आणि कोळंबी व्यवस्थित शिजली गेलेली असणार. तर तुम्ही बघू शकत असाल छान मस्त असा बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि कोलंबीचा रस्सा छान मस्त दिसत आहे, छान मिळून आलेला आहे. तर आता यावर बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेऊयात. तर या पद्धतीचा माझा रस्सा तयार झालेला आहे. तर मी एवढी थिकनेस ठेवून दिलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम कोळंबीचा सार तयार आहे. तर हा रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, गरम गरम भातासोबत या कोळंबीचा सार खूप चविष्ट लागतो. अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे. घरच्या साहित्यात अगदी तयार होते. हा कोळंबीचा सार तुम्ही नक्की करून बघा. ज्यावेळेस रेसिपी ट्राय कराल तेव्हा व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. बाय बाय.